विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुद्रा अर्थशास्त्र BCom 3rd सेमिस्टर मराठी मीडियममध्ये मौद्रिक नीती, मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक नीतीचा अर्थ, त्याचे महत्त्व, मौद्रिक नीतीची साधने, मंदीच्या काळामध्ये मौद्रिक नीतीचे धोरण कसे असावे, त्याची गुणात्मक किंवा विभेदात्मक साधने या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासासाठी मौद्रिक नीती अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मौद्रिक नीती, त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतात. मौद्रिक धोरण म्हणजे आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आर्थिक नीतीचे, देशाच्या आर्थिक धोरणाचे किंवा नीतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या हेतूने मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने, रिझर्व्ह बँकेने आखलेले धोरण होय. म्हणजे देशामध्ये पैशाचं नियंत्रण करण्यासाठी, रुपयाचं नियंत्रण करण्यासाठी, पुरवठ्याचं नियंत्रण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेला जो आराखडा आहे त्याला मौद्रिक नीती असं म्हटलं जातं. मुद्राविषयक व्यवस्थेच्या कार्यामुळे होणारे फायदे महत्तम प्रमाणात व्हावे, मोठ्या प्रमाणात व्हावे, परंतु त्यामुळे होणारं नुकसान हे न्यूनतम असावं, कमीत कमी असावं. देशामध्ये नुकसान हे कमीत कमी असावं, याकरिता आखण्यात येणाऱ्या धोरणाच्या प्रक्रियेला आपण मौद्रिक धोरण किंवा मुद्रा नीती असं म्हटलं जातं. आता रिझर्व्ह बँकेची नीती किंवा रिझर्व्ह बँकेची प्रक्रिया कशी असते? जसं आपण म्हणतो की मौद्रिक नीतीचे उद्दिष्ट रोजगारीत वाढ करणे, आर्थिक विकास करणे, किमतीमध्ये स्थिरता निर्माण करणे, विनिमय दरामध्ये स्थिरता निर्माण करणे, आर्थिक स्थिरता निर्माण करणे, अशा अनेक प्रकारच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी मौद्रिक नीती देशामध्ये अत्यंत आवश्यक असते. मग भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मौद्रिक धोरण कसं असावं या संदर्भात काही आपण प्रक्रिया बघू. कारण विकसनशील राष्ट्र, भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्रामध्ये तेजी मंदीच्या व्यापार चक्रावर जर नियंत्रण ठेवायचं असेल, तर ते आर्थिक विकास करायचा असेल, तर प्रथमतः अपस्फीतीवर म्हणजे मुद्रा अपस्फीतीवर किंवा मंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँक, मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक काय करते, या संदर्भात कोणते धोरण आखते याचा आपल्याला विचार करावा लागतो. परंतु आता हा सध्या डीप डिफ्लेशनचा काळ आहे, मंदीचा किंवा अपस्फीतीचा काळ आहे. या काळामध्ये सुलभ मौद्रिक धोरण कसं असावं त्या संदर्भात काही मुद्दे दिलेले आहेत. तर अपस्फीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा मंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक दराची नीती, बँक रेट पॉलिसी म्हणतो आपण, बँक रेट पॉलिसी कशी निर्माण करते हे सुद्धा आपण बघूया. तर मंदीच्या काळामध्ये म्हणजे सध्याच्या काळात किमती, वस्तू सेवांच्या किमती, उत्पादन आणि रोजगार यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामध्ये विमुद्रीकरण झालं, जीएसटी अंमलात आणला आणि आता कोविड-19च्या काळात या 3 टप्प्यामध्ये आणि बँकेमध्ये झालेला NPA मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या अपस्फीतीला फार मोठ्या प्रमाणात प्रक्रिया सुरू झाली. मग हे रोजगारीमध्ये दिवसेंदिवस जी घट निर्माण झाली, भांडवलाची सीमांत लाभ क्षमता, भांडवलाची पुंजीची सीमांत लाभ क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे व्याजाचा दर हा अत्यंत कमी असून सुद्धा खाजगी गुंतवणूक प्रक्रियेमध्ये वाढ झालेली नाही. म्हणजे खाजगी गुंतवणुकीमध्ये किंवा खाजगी गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये वाढ झालेली नाही. खाजगी गुंतवणुकीत वाढ व्हावी म्हणजे सर्वसामान्य लोकांनी पैशाची बचत करावी, विनियोग करावा, व्यापार उद्योगधंदे सुरू व्हावे आणि लोकांनी गुंतवणूक करावी, आपल्या पैशाची गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी, यासाठी मध्यवर्ती बँक, केंद्रीय बँकेचा दर कमी प्रमाणात करण्याची प्रक्रिया किंवा भूमिका बजावते. त्यामुळे व्यापारी बँकांना मिळणारा प्रत्यय
व्यापारी बँकांना मिळणारं जे लोन आहे, ऋण आहे, प्रत्यय हे स्वस्त होतं आणि त्या प्रत्यय स्वस्त झाल्यामुळे खाजगी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन येतं आणि खाजगी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळतं आणि मंदीवर थोड्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं. सरकारने आता नवीन जे मौद्रिक धोरण सध्या डिक्लेअर केलेलं आहे त्या प्रक्रियेमध्ये सांगितलंय की व्याजाचे दर फार मोठ्या प्रमाणात कमी करण्याची प्रक्रिया भूमिका आहे. कारण व्याजाचे दर कमीत कमी ठेवले तर लोकांनी गुंतवणूक करावी, व्यापार उद्योग व्यवसाय निर्माण व्हावा अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. परंतु कोविड-19च्या महामारीमुळे संपूर्ण उद्योग व्यवस्था बंद झाल्यामुळे, व्यापार व्यवस्था, यातायात संपूर्ण बंद झाल्यामुळे गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या रिझर्व्ह बँकेनी केंद्र सरकारला मदत केलेली आहे, व्यापार उद्योगांना मदत केलेली आहे. तर एवढंच नव्हे तर बँक नीती दराचं या संदर्भात बँक दर नीती जी ठरवण्यात आली आहे त्या बँक दर नीतीमुळे समाजाला, देशाला, उद्योग व्यवसायांना कोणते फायदे होते त्या संदर्भात आपण बघूया. या मुद्रा धोरणामुळे सुलभ मुद्रेच्या नीतीचा अवलंब केल्यामुळे भांडवली बाजारावर मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम झालेला आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीला उत्तेजन मिळण्यासाठी संधी निर्माण होऊ शकते. जर मौद्रिक धोरण व्यवस्थित जर त्याचा अंमल केला तर गुंतवणूक निर्माण होऊ शकते, वाढू शकते. सुलभ मुद्रा नीती ही दीर्घकालीन भांडवल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरते, मोठ्या प्रमाणात आवश्यक ठरते किंवा उपयुक्त ठरते. व्याज दरामध्ये सध्याच्या व्याज दराच्या घटीमुळे गृहनिर्माण, सार्वजनिक उपयोगिता यासारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळून गुणक परिमाणाने अर्थव्यवस्थेमध्ये एक ऊर्जा निर्मिती होते, ऊर्जित अवस्था निर्माण होते मुद्रेची, असं आपल्याला दिसतं. सुलभ मौद्रिक नीतीमुळे खाजगी उपभोग खर्चाला उत्तेजन मिळतो, खाजगी उपभोग खर्चाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते असं आपल्याला दिसतं. वर्तमान मौद्रिक नीतीमुळे मजुरी दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि मजुरी दरामध्ये घट करण्यापेक्षा बँकेच्या दरात घट केल्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते. सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे, बँक दर नीती ही मोठ्या प्रमाणात घसरत आहे किंवा कमी करत आहे. तर बचतीचे दर सुद्धा, बँकांच्या व्याजाचे दर सुद्धा कमी झालेले, 2 किंवा 3% दराने आता व्याजाचे दर झालेले आहे. तर ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निर्माण करण्यासाठी याला प्रोत्साहन मिळते. सुलभ मुद्रा नीतीमुळे कर्जाऊ रकमेने होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात सोय प्राप्त होऊन त्याला एक प्रोत्साहन मिळते किंवा उत्तेजन मिळते. म्हणजे बँक दर नीतीचा जो फायदा आहे हा समाजाला किंवा देशाला या पद्धतीने होतो. पुनर्वटावाच्या दरामध्ये घट करणे, लोअरिंग डाऊन ऑफ द डिस्काउंट रेट, पुनर्वटावाच्या दरात घट करणे हे सुद्धा बँक दर नीतीचा एक धोरण आहे. मध्यवर्ती बँक केंद्रीय बँकेला व्यापारी बँकांच्या हुंड्या ज्या दराने पुन्हा वटवाव्या लागतात तो दर म्हणजे पुनर्वटवाचा दर होय. या दरामध्ये घट केल्यास खाजगी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळते, प्रोत्साहन मिळते. कारण प्रत्यय सुलभ झालेला असतो, म्हणजे कर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुलभ झालेली असते. त्यामुळे व्यापारी वर्गांना सुद्धा सुलभतेने कर्ज प्राप्त होऊ शकते. खुल्या बाजाराचे व्यवहार मौद्रिक नीती, मंदीच्या काळात मौद्रिक नीती सुलभ व्हावी या दृष्टीने खुल्या बाजाराचे व्यवहार खालीप्रमाणे असतात. ओपन मार्केट ऑपरेशन्स खालीप्रमाणे असतात. एखाद्या सरकारतर्फे, जसं केंद्र सरकारतर्फे रोख्याची खरेदी विक्री प्रत्येक व्यवहारामध्ये होत असते.
त्या खुल्या बाजाराची, त्याला आपण खुले बाजार असं म्हणतो. जेव्हा सरकारतर्फे रोख्याची खरेदी विक्री करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात निर्माण होते त्याला खुल्या बाजाराची प्रक्रिया असे म्हटले जाते. खुल्या बाजाराचा व्यवहार असं म्हटलं जातं. त्यामध्ये मंदीच्या काळामध्ये, डिफ्लेशनच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक सरकारतर्फे रोख्याच्या खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सुरुवात करते आणि जनतेजवळील रोखे खरेदी केल्यामुळे जनतेच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि व्यापारी बँकांच्या रोख ठेवी मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे प्रत्यय निर्मिती अधिक प्रमाणात होऊन गुंतवणुकीला आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते, उत्तेजन मिळते, एक प्रेरणादायक वातावरण निर्माण होते. म्हणजे अशा पद्धतीची स्थिती मंदीच्या काळामध्ये मौद्रिक धोरण सरकार कसं सुलभ करतं ही प्रक्रिया आपण समजून घेणं महत्वाचं आहे. व्यापारी बँकांच्या रोख अनुपातामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. कमर्शियल बँकेच्या रोख अनुपातामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. व्यापारी बँक, सगळ्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या व्यापारी बँक, कमर्शियल बँक असलेल्या रोख रकमेच्या विशिष्ट अनुपातामध्ये रिझर्व्ह बँकेकडे किंवा मध्यवर्ती बँकेजवळ ठेव म्हणून मोठ्या प्रमाणात पुंजी ठेवावी लागते. या अनुपाताला आपण रोख अनुपात असं म्हणतो. मंदीच्या काळात म्हणजे सध्याच्या काळात मध्यवर्ती बँक हा रोख अनुपात कमी करण्याचा प्रयत्न करतोय. परिणाम असा होतो की व्यापारी बँकेजवळ रोख वाढून प्रत्यय निर्मितीचा दर वाढतो, प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणजेच मुद्रेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळते. अशा प्रकारची अर्थव्यवस्था हा उन्नतीची, आर्थिक विकासाची वाटचाल मोठ्या प्रमाणात मुद्रेच्या धोरणामुळे करू शकते असं आपल्याला दिसतं. म्हणून या प्रक्रियेमुळे व्यापारी बँक, मध्यवर्ती बँकेला गुणात्मक आणि विभेदात्मक साधने कोणते आहेत त्या मध्यवर्ती बँकेचे हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मध्यवर्ती बँक ही जी प्रक्रिया ठरवते म्हणजे रिझर्व्ह बँकेतर्फे जे मुद्रा धोरण ठरवलं जातं त्याचं प्रमुख उद्दिष्ट आपण म्हणतो की पतपुरवठा नियंत्रित करणे. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात प्रवाह नियंत्रित करण्याची प्रक्रिया जर करायची असेल, अर्थव्यवस्थेत मुद्रेचा प्रवाह वाढवायचा असेल, अधिक पैसा निर्माण करायचा असेल तर महागाईची परिस्थिती निर्माण करावी लागते आणि रुपयाचे प्रमाण कमी पडत असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये चलन टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात येऊ शकते. अशा दोन्ही पद्धतीच्या प्रक्रियेचा सुवर्ण मध्य साधण्यासाठी चलनवाढ एका विशिष्ट मर्यादेत राखावी लागते आणि हे रिझर्व्ह बँकेला मौद्रिक धोरणाचं मुख्य काम करावं लागतं. म्हणजे रिझर्व्ह बँकेला हे मुख्य काम करावं लागतं. महागाई दरावर सुद्धा नियंत्रण ठेवणं हे सुद्धा मौद्रिक नीतीचं मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे. महागाईच्या दरावर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा मौद्रिक नीतीचं मुख्य उद्दिष्ट आहे. महागाई दराचा आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. महागाई दराचा आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर याचा जवळचा संबंध असल्यामुळे रिझर्व्ह बँकेतर्फे महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी ज्या उपायाचा वापर केला जातो आणि जे व्याजदर असतात, ज्या व्याजाचा दर निर्माण केला जातो, उदाहरणार्थ CRR, SLR, रेपो रेट, रेपो दर, अशा व्याज दरामध्ये मोठ्या प्रमाणात बँकेने वाढ केली की अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात रोखला जातो आणि बँका लोकांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात. अशा वेळेस बँका मोठ्या प्रमाणात लोकांना कर्ज देतात आणि ती कर्ज देण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळे बाजारातील अतिरिक्त पैसा रोखला जातो. बाजारातील अतिरिक्त पैसा रोखला जाऊन महागाईचा दर नियंत्रित केला जातो. महागाईचा दर हा नियंत्रित केला जातो. जेव्हा महागाईचा दर अत्यंत कमी पातळीवर असतो त्यावेळेस रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरामध्ये घट करते. त्यावेळेस रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरामध्ये
घट करते. अशी घट केल्यामुळे बँका अधिक प्रमाणात पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आणू शकतात आणि जेवढी जास्त मुद्रा अर्थव्यवस्थेत फिरवली जाते, म्हणजे अर्थात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी मुद्रेचा दर सुद्धा चढत्या रूपाने असायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेला अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीचा दर राखावयाचा असेल, म्हणजे रिझर्व्ह बँकेला एखाद्या अर्थव्यवस्थेत आपल्या चलनवाढीचा दर राखण्याचं एक फार मोठं आव्हान मौद्रिक नीती निर्माण करते. सध्याच्या काळामध्ये CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे किरकोळ महागाईचा दर हा 4% एवढा असावा असं रिझर्व्ह बँकेचं ध्येय आहे. म्हणजे किरकोळ महागाईचा दर हा 4% एवढा असावा हे रिझर्व्ह बँकेचं ध्येय आहे. हा चलनवाढीचा दर कमीत कमी 2% ते जास्तीत जास्त 6% या पातळीमध्ये स्थिर असावा हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेला आपली मौद्रिक नीती ठरवावी लागते. रिझर्व्ह बँक आपली मौद्रिक नीती ठरवण्यासाठी एका समितीची मदत घेते. त्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC म्हणतो आपण त्याला, मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलं जातं. त्या कमिटीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि 2 अर्थतज्ञ यांच्या सहित सरकारने नियुक्त केलेले 3 तज्ञ असतात आणि या 6 जणांच्या समितीने अर्थव्यवस्थेतील घटकांचा अभ्यास करण्यासाठी संभाव्य धोक्यांचा आढावा घेऊन मुद्रा धोरण निश्चित करणं अत्यंत आवश्यक असते. मौद्रिक उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेत कोणती आव्हाने आहेत हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे. मौद्रिक उपाययोजना केंद्र सरकार कोणती मौद्रिक उपाययोजना करते अर्थव्यवस्थेमध्ये, त्यामुळे कोणते आव्हान निर्माण होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्या देशाच्या अंतर्गत आणि जगातल्या अनेक घडामोडींचा विचार करून देशाच्या अर्थव्यवस्थेवर अल्प काळात आणि दीर्घ काळात परिणाम होत असतो. या दोन्हीचा विचार मुद्रा धोरण ठरवताना आपल्याला करावा लागतो. आपल्या देशात जर मौद्रिक नीतीची प्रक्रिया जर समजून घ्यायची असेल तर आपल्या देशातलं शेती, बांधकाम उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रातील प्रगतीचा दर कसा आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईचा दर कुठल्या पातळीवर आहे, तो निम्न पातळीवर आहे की उच्च पातळीवर आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. देशातील मान्सूनची स्थिती कशी आहे हे सुद्धा मौद्रिक नीती ठरवताना देशातील मान्सूनची स्थिती कशी आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे उपलब्ध पाणी साठा, हवामान खात्याने व्यक्त केलेले मान्सूनचे अंदाज हे सुद्धा मौद्रिक नीती ठरवताना त्याचा अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचे ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारांशी संबंध आहे ते सुदृढ करून त्यांच्याशी कशा प्रकारे आयात निर्यात सुरू करावी, कोणत्या देशासोबत आयात निर्यात सुरू करावी ही प्रक्रिया सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये कुठले अडथळे निर्माण होत आहेत का हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. खनिज तेलाचा दर आगामी काळामध्ये कसा राहील, म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा कच्च्या तेलाची किंमत कशी राहील, भावी काळात कशी राहील याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. त्याचा आपल्या बाजारावर कसा परिणाम, भारतीय बाजारपेठेवर त्याचा कसा परिणाम होईल हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे भारताचा प्रत्यक्ष संबंध दुसऱ्या देशाशी व्यापार व्यवसायामध्ये प्रत्यक्ष संबंध जरी नसला तरी अन्य कोणत्या 2 देशात व्यापार युद्ध झाले आहे तर त्याचा सुद्धा फायदा आपल्याला करून घेता येऊ शकतो. जसं आता पाकिस्तान आणि चीन आणि अमेरिका यामध्ये जसं ट्रेड वार झालेला आहे, या ट्रेड वार मधून अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक प्रकारची उथलपुथल निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा भारत सरकार कसा घेईल ही सुद्धा भूमिका भारत सरकारला मौद्रिक नीती ठरवताना याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून भारताचा प्रत्यक्ष संबंध जरी नसला तरी
अन्य कोणत्या 2 देशात व्यापार युद्ध झाले तर त्याचा फायदा सुद्धा आपण करून घेतला पाहिजे, किंवा त्याचा आपल्या देशावर कोणता परिणाम होईल मुद्रा नीती ठरवताना याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या PMC कमिटीला सुद्धा हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. या मुद्रा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय बँक, सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा वाटा असला तरी सरकारचं धोरण म्हणजे सरकारची भूमिका म्हणजेच राजकोषीय धोरण आणि रिझर्व्ह बँकेचं धोरण हे एकमेकाला परस्पर पूरक असतील. असं जर असेल तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा योग्य परिणाम साधला जातो, त्याची वाढ केली जाते. तर अशा पद्धतीचं मौद्रिक धोरण प्रत्येक देशात उभं करायचं असते. म्हणून मौद्रिक नीती ठरवताना गुणात्मक आणि विभेदात्मक कोणती साधने आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. जसं पहिला गुणात्मक साधने, तारण कर्जावरील सीमा ठरविणे. तारण कर्जावरील सीमा ठरवणे, मर्यादा ठरवणे. मंदीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक तारण कर्जावरील सीमा कमी करण्याची व्यापारी बँकांना सूचना देत असते. प्रत्येक कमर्शियल बँकांना या पद्धतीची माहिती रिझर्व्ह बँक देत असते. त्यामुळे प्रत्यय पुरवठा वाढवून गुंतवणुकीला उत्तेजन प्राप्त होते. म्हणजे पुरवठा वाढवून गुंतवणुकीला, इन्व्हेस्टमेंटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते असं दिसतंय. ऋणाच्या तारणावरील कर्जाच्या तारणावरील नियंत्रण, कर्ज घेत असताना जे काही तारण ठेवलं जातं त्यावर नियंत्रण ठेवणे. मंदीच्या काळामध्ये ऋणाच्या तारणावरील नियंत्रण सैल करण्याची सूचना मोठ्या प्रमाणात सरकार बँकांना देत असते. त्यामुळे प्रत्यय पुरवठा वाढवून गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळते. म्हणजे मंदीच्या काळामध्ये तारणावरील नियंत्रण सैल करण्याची सूचना मध्यवर्ती बँक देते. त्यामुळे प्रत्यय पुरवठा वाढतो आणि गुंतवणुकीला उत्तेजन निर्माण होतं. अनेक व्याजदर किंवा वटाव दर, विविध व्याजदराची प्रक्रिया यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही विशिष्ट क्षेत्रात प्रत्ययाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा वाढवायचा असल्यास त्या क्षेत्रातील व्याजदर इतर क्षेत्रामध्ये आकारण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी ठेवण्याची सूचना मोठ्या प्रमाणात मिळते. उपभोक्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं जातं, कर्जामध्ये सवलती दिल्या जातात. एखाद्या व्यक्तीला फ्रीज घ्यायचा आहे, TV घ्यायचा आहे, काही महागड्या वस्तू घ्यायच्या असेल, उधारी घ्यायचे असेल तर हप्तेवारीने घेण्याची सवलत मात्र उपभोक्त्यांना अशा काळामध्ये मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे अशा वस्तूच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. तेजीच्या किंवा स्फीतीच्या काळात मौद्रिक धोरण कसं असतं हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे. मॉनिटरी पॉलिसी इन इन्फ्लेशन स्टेज. तेजीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक या गुणात्मक धोरणाचा मात्रात्मक साधनांचा उपयोग करून तेजीवर नियंत्रण ठेवण्याचा मोठ्या प्रमाणात आटोकाट प्रयत्न करते. मध्यवर्ती बँकेला मौद्रिक धोरणाचा उपयोग करत असताना अनेक साधनांचा, अनेक प्रक्रियेचा प्रयोग करावा लागतो. ती साधने नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगात आणावी लागते. जसं बँक दर आहे. बँक दर तेजीच्या काळामध्ये बँकेच्या मध्यवर्ती बँक दरामध्ये वाढ करून प्रत्यय निर्मितीवर मर्यादा घालावी लागते. आणि मुद्रा महाग झाल्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण सुद्धा कमी होत असते. त्यामुळे गुंतवणूक सहजासहजी कमी होते आणि मागणी सुद्धा, त्यामुळे कर्जाची मागणी सुद्धा कमी होते आणि किंमत पातळीमध्ये, वस्तू असलेल्या किंमत पातळीमध्ये नियंत्रण ठेवता येतं असं आपल्याला दिसतं. पुनर्वटवाच्या दरामध्ये वाढ करून प्रत्यय नियंत्रणावर नियंत्रण ठेवण्यात येतं. प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे खुल्या बाजारामध्ये ज्या आर्थिक व्यवहारापैकी रोख्यांच्या विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती बँक सुरू करते. त्यामुळे लोकांजवळील व व्यापारी बँकांजवळील ठेवी मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात. त्यामुळे जनतेची क्रयशक्ती कमी होऊन मागणी आणि किंमत कमी होतात. मागणी आणि वस्तूच्या किमती कमी होतात असं आपल्याला दिसतं.
व्यापारी बँकांच्या रोख अनुपातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करता येते. व्यापारी बँकांच्या रोख अनुपातामध्ये वाढ कमी करता येते, कारण व्यापारी बँकेजवळील ठेवी, व्यापारी बँकेचे कमर्शियल बँकेच्या ठेवी घटतात, कमी होतात. त्यामुळे प्रत्यय निर्मिती ही कमी कमी होत जाते. त्याचाच परिणाम गुंतवणूक सुद्धा लोकांच्या बँकेच्या गुंतवणुकीमध्ये घट होते आणि लोकांची मागणी घटते असं आपल्याला दिसतं. त्यामुळे वस्तूच्या किमतीच्या पातळीवर त्याचा परिणाम होऊन त्यामध्ये घट होते. अशा पद्धतीने मुद्रास्फीतीमध्ये मौद्रिक धोरण कशा पद्धतीने काम करतं या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. इथे मी थांबतोय. थँक्यू.